नमस्कार रसिको. आपुलकीच्या गुजगोष्टी या आपल्या गप्पाष्टकाच्या चौथ्या पर्वात मी नरेंद्र घरवटकर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. युनायटेड वेस्टर्न बँकेत काम करताना ही जरा जुन्या काळची गोष्ट आहे. त्या काळी बँकेत कामा व्यतिरिक्त कला क्रीडा या गुणांना फारसा वाव दिला जात नसे. किंबहुना त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची एक प्रकारे टिंगलच केली जायची. अशा परिस्थितीत आपलं काम चोख बजावत आपल्या कलागुणांना वाव देत आपला मार्ग यशस्वी करणारा आपला एक सहकारी त्याच्याबरोबर आज आपल्या गप्पा मारणार आहोत. कसं आहे ना, एखादं झाड फळायला फुलायला त्याला बहर यायला आपण नियमित माती, खत, पाणी आणि थोडीशी आपुलकी जगतो. त्याचप्रमाणे ह्या गप्पा रंगण्यासाठी मीही त्यात मधून मधून बोलणार आहे बरं का. अर्थात तुमची परवानगी घेऊनच. चला तर मग भेटूया लेखन, एकांकिका, नाटक आणि छोटा पडदा यामध्ये चौफेर मुसाफिरी करणाऱ्या विवेक उर्फ नन्हे जोशी याला. नमस्कार विवेक. नमस्कार नमस्कार. कसा आहेस मित्र, कसा आहेस? एकदम मस्त. आज या आपुलकीच्या गुजगोष्टी या कार्यक्रमात तुम्ही मला बोलावलंय, त्यामुळे मला आज आपल्या युनायटेड वेस्टर्नच्या सगळ्या सहकाऱ्यांना भेटता येणार आहे, त्यांच्याशी गप्पा मारता येणार आहे, त्यामुळे मस्त वाटतंय. तर विवेक, आम्ही तुला इतके वर्ष विवेक जोशी म्हणून ओळखतो, पण हे नन्हे प्रकरण काय ना ते जरा मला जाणून घ्यायला कुतूहल आहे मला. नन्हे, हा म्हणजे कसं झालं, युनायटेड वेस्टर्न मध्ये मला नोकरी लागली 1985 साली आणि माझं पोस्टिंग भाईंदर ब्रांचला झालं. तिकडे ऑलरेडी एक जोशी होते, नरेंद्र जोशी. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे नरेंद्र जोशी. हो, तिकडे ऑलरेडी होता आणि मी गेल्यामुळे तिकडे 2 जोशी झाले. मग नरेंद्रला त्याच्या तब्येतीनुसार, चांगला हेफ्टी आहे तो, त्यामुळे त्याच्या तब्येतीनुसार बडा हे असं नाव पडलं आणि मला माझ्या तब्येतीनुसार नन्हे असं नाव पडलं. आणि त्यावेळेला हमलोग नावाची एक सिरियल खूप पॉप्युलर होती, त्यात एक नन्हे नावाचं कॅरेक्टर होतं ना, त्याच्यावरून त्या सगळ्या मंडळींना नन्हे नाव सुचलं. आजही मला भाईंदर ब्रँचचे माझे सगळे जुने मित्र नन्हेच म्हणतात. पण ही नाटकाची आवड आहे ना, ती तुला कधीपासून आणि कशीच त्याची सुरुवात झाली? म्हणजे तू आपल्याकडे नाट्यगुण आहेत हे तुला कधी जाणवलं आणि तू त्या मार्गाने कधी जायला लागला? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पार्ल्यासारख्या सांस्कृतिक उपनगरात मी वाढलो, त्यामुळे ते एक वातावरण होतं आजूबाजूला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाटक माझ्या घरात होतं. माझे वडील व्यावसायिक नाटकांमधून कामं करायचे. म्हणजे ग्रीनलेस बँकेत ते नोकरी करायचे, पण ती सांभाळून ते व्यावसायिक नाटकांमधून कामं करायचे. त्यांनी गारंबीचा बापू, गरुड झेप, वाऱ्यावरची वरात, माझं काय चुकलं, अनेक व्यावसायिक नाटकांमधून कामं केली. डॉक्टर काशीनाथ घाणेकर, मधुकर तोरडमल, चित्तरंजन कोल्हटकर, श्रीकांत मोघे, सगळ्या मोठ्या मोठ्या नटांबरोबर मी लहानपणी त्यांच्याबरोबर नाटक पाहायला जायचो. आणि ते वातावरण मला खूप आवडायचं. सगळं ग्रीन रूम, ते नट, नाटक. तेव्हा कुठेतरी मनात बसलं की आपण पण असं काहीतरी करायला पाहिजे. मग शाळेत वार्षिकोत्सवांमधून कायम भाग घेत वार्षिकोत्सवामधून मी कायम भाग घेत असे. पण खरं नाटक सुरू झालं ना ते कॉलेजमध्ये गेल्यावर, आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांपासून. अच्छा. हा, मग पार्ल्यातल्याच आमच्या नाट्यप्रेमी मंडळींनी आम्ही एक ग्रुप स्थापन केला. त्या ग्रुप तर्फे आम्ही एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो आणि सगळं आम्हीच करायचो. म्हणजे आमच्यातलाच पराग वाघबोडे एकांकिका नाटक लिहायचा, विश्वास सोहनी ते दिग्दर्शित करायचा. मी फक्त अभिनयापुरतं नाटकाकडे कधीच पाहिलं नाही. नाटक हा गांभीर्याने घ्यायचा विषय आहे, म्हणून टाइमपास म्हणून नाटक करायचं नसतं कधी, हे मला पटलं होतं, कळलं होतं. त्यामुळे फक्त अभिनयापुरतं नाही तर नेपथ्य, प्रकाश योजना, म्युझिक, कॉस्ट्युम्स, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करायचो आणि त्यातून आम्ही सगळं शिकलो. बघून शिकलो, ऐकून शिकलो, मोठ्या लोकांना विचारून शिकलो आणि त्यामुळे आमची नाटकाविषयीची मतं ठाम अशी तयार झाली. माझी नाटकाविषयीची माझी स्वतःची अशी मतं तयार झाली, हे सगळं स्वतः केल्यामुळे. विवेक, आता जो तू विश्वास सोनी म्हणालास ना, तो तुझ्याबद्दल जरा काहीतरी बोलतोय, जरा ऐकूया का आपण? हाय विवेक,
तुझ्या काही वैशिष्ट्यांबद्दल सांगायचं म्हणतोय. म्हणजे इतरांचे अवगुणच पटकन आठवतात, गुण आठवायला वेळ लागतो. तुझ्या बाबतीत तसं नाही, तुझे गुणच पटकन आठवतात, कारण अवगुणानं तुझ्याकडे वावत नाही. बरं, तर साहित्य, कला, क्रीडा या सगळ्या क्षेत्रामध्ये तू उत्तम आहेस. फक्त या गोष्टी तू अधूनमधून करतोस. तू हार्मोनियम उत्तम वाजवतोस. तू उत्तम क्रिकेटर होऊ शकला असतास. कॉलेजमधला बराचसा वेळ तुझा डहाणूकर ग्राउंडवर क्रिकेट खेळण्यात जायचा, आणि हे सगळं करत असताना तू परीक्षेत स्वतःची विकेट कधीही जाऊ दिली नाहीस. परत दांड्या मारून शूटिंगला जाणे, म्हणजे पाहायला त्या काळात, किंवा दांड्या मारून सिनेमे पाहणे, अशा गोष्टी तुझ्या अभ्यासक्रमात होत्याच, आणि त्याही सगळ्या तू मनोसक्त करायचास. पुढे तू नोकरी व्यवस्थित केलीस, संसार नेटका करतो आहेस, सगळी नाती नीट निभावतो आहेस. तुझ्याबद्दल काय सांगायचं. आणखीन एक गोष्ट, की तू आमलेटही खूप छान बनवतोस आणि खिलवतोसही. कधी कधी आम्हाला बरं वाटतं की तू गाडी टाकायचा विचार आमलेट पावची तुझ्या मनामध्ये आला नाही, नाही तर आम्हाला तिकडे यायला लागलं असतं. बाकी काय, ह्या सगळ्या भूमिका तुझ्या आयुष्यात पाडल्या सगळ्या. तर त्या सगळ्या भूमिका ज्या आहेत त्या तू रंगमंचावरती किंवा छोट्या मोठ्या पडद्यावर यापुढे छानपैकी पार पाडाव्यास. आणखीन सगळ्यांचा मनोसक्त तू आस्वाद घ्यावास, अशी इच्छा मी व्यक्त करतो. हल्लीच्या काळात गरजेची गोष्ट असलेल्या शुभेच्छा तुला देतो. मनपूर्वक धन्यवाद तुम्हा सगळ्यांना. विश्वास हा माझा मावस भाऊ आहे, पण मावस भाऊ असण्यापेक्षा जास्त मित्र आहे. कारण समानशिले म्हणतात ना, तसं आमचं नातं आहे. तो स्वतःही एक प्रायोगिक रंगभूमीवरचा प्रयोगशील दिग्दर्शक आहे. आंतर महाविद्यालयीन स्पर्धा त्याने खूप गाजवलेल्या आहे. आता तो जे म्हणाला की मी क्रिकेट चांगला खेळायचो, खरंच मी क्रिकेट चांगला खेळायचो, पण कॉलेज नंतर माझं क्रिकेट जवळजवळ सुटलंच. आणि मी जरी चांगला कुक नसलो तरी तो म्हणाल्याप्रमाणे आमलेट ही माझी स्पेशालिटी आहे. तुम्ही सुद्धा एकदा गणवटकर साहेब घरी या आमलेट खायला. हो, हो, हो. अरे आणि चांगलीच ऑफर आहे मला. प्रश्नच नाही. पेटीवादन तो म्हणाला ना, तसं पेटीवादन हा माझा छंद आहे, आवड आहे माझी. विवेक, हा, एक पेटीवादनाची झलक आपण तुझी पाहूया आणि मग पुढे जाऊया. चालेल ना. पार्ला शाखेत होतो ना, तेव्हा तुझे वडील यायचे. अरे वा, काय बहारदार व्यक्तिमत्व होतं. हसत खेळत, म्हणजे आम्ही त्यांच्या मुलांप्रमाणेच होतो, पण आमच्याशी सुद्धा ते तरुणांच्या बरोबरीने बोलायचे. आणि मला वाटतं की ते शाहीर होते आणि तुमचं एक कलापथक होतं, असं माझं काहीतरी स्मरणात आहे. हो हो हो, माझे वडील शाहीर होते. ते त्यांचं स्वतःचं कलापथक होतं, आणि भारत सरकारच्या इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीच्या अंडर एक डिपार्टमेंट आहे, सॉन्ग अँड ड्रामा डिव्हिजन म्हणून. त्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत एक उपक्रम चालवला जायचा, लोकरंजनातून लोकशिक्षण. म्हणजे शासनाच्या विविध योजना करमणुकीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायच्या, असा तो एक उपक्रम होता. त्या अंतर्गत आम्ही कार्यक्रम करायचो. आमचे शाहिरी कार्यक्रम असायचे, म्हणजे लोकनाट्य, वगनाट्य, लोकगीत, पोवाडे, याच्यातून आम्ही शासनाच्या विविध योजना, म्हणजे
दारूबंदी, कुटुंब नियोजन, एड्स या रोगाविषयीची जनजागृती, हे सगळं आम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचो. कारण नुसतं सांगितलं तर लोक ऐकत नाहीत. ह्या माध्यमातून जर का सांगितलं गेलं तर ते लोकांना चांगलं, म्हणजे लोक चांगलं रिसीव्ह करतात, लोकांना ते लोकांपर्यंत पोहोचतं. बरोबर. मला ह्या कार्यक्रमाच्या विषयीची एक गंमत सांगतो. आपला एक सहकारी आहे नितीन आखवे, सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे मी राधिका मी प्रेमिका आहे त्याचं गाणं खूप गाजलं. नंतर फुलले रे क्षण माझे, हे त्यानेच लिहिलेलं गाणं, ते पण खूप गाजलं. त्याने मला या कार्यक्रमाकरता 2 गाणी लिहून दिली होती. मग एक उदाहरण मी तुम्हाला देतो, सांगतो. पहिलं गाणं त्याने जय जय महाराष्ट्र माझा या गाण्याच्या धर्तीवर मला लिहून दिलं, एड्स विषयी जनजागृती करणार. गाणं बघा असं आहे. गर न मालूम एड्स क्या है, बताते हम तुम्हें वो क्या है, ये बीमारी बड़ी भयानक, इलाज इसका नहीं, रोग अगर हो जाए तो फिर रोगी बचता नहीं, रोग कभी ये होने न देना, बस है यही इलाज, बात ये पक्की याद रखो तुम, वरना मरोगे हाय, गर न मालूम एड्स. अशा पद्धतीचं हे गाणं त्याने मला लिहून दिलं होतं. आणि आखवे- दुसरा एक आखवे आणि दुसरा आखवे म्हणजे तुम्ही त्याला एक विषय दिलात ना, तो झटपट लिहून दाखवायचा. अरे आणि बघा ना, आता दुसरा पोवाडा लिहून दिला होता. तो असा होता, दारूचे दुष्परिणाम सांगणारा पोवाडा. त्याची पण मी उदाहरण सांगतो तुम्हाला मी कसा होता तो. दारू न केली धुळधाण, झालं हैराण शरीर न मन, दारू न सत्यानाश केला, पुष्ट देहाचा पिंजरा झाला, आणि सोन्यासारखा देह मारला गेला हा जी जी जी, सोन्यासारखा देह मारला गेला हा जी जी जी, किती राजे महाराजे गेले दारूपायी धुळीला जी जी जी, दारून शुक्राचार्याची संजीवनी नेली हो, बदनामी राम जोशाची दारून केली हा जी जी रजी, नका शाप घेऊ पोरांचा कच्च्या बच्चांचा, पागल नका होऊ दारूपायी, उठा धैर्यानं येळ होई, दारून खोल खणली काही हा जी जी. असा अप्रतिम पोवाडा. म्हणजे मी राधिका मी प्रेमिकाचं क्लासिकल बेस्ड गाणं लिहिणारा माणूस पोवाडा इतकाच प्रभावीपणे लिहू शकतो. खरा कलाकार होता, मोठा आपला सहकारी होता. त्याच्यामध्ये विवेक या हा. आता मला हसायला येते, पण हा कार्यक्रमात तू सुद्धा सहभागी व्हायचा हे मला नाही. मी सहभागी व्हायचोय तुम्हाला माहिती होतं, आणि तुम्ही माझी टिंगल करायचा. तुम्ही नेहमी मला असं म्हणायचा की वडिलांच्या मागे गाणं चालू असताना तो तमाशातला त्रिकोण असतो ना वाजवायचा, तो घेऊन तू उभा राहत अशी. मला आठवतंय. ते आपलं सहज गंमत म्हणून आपले चालायचं. पण बँकेच्या स्व एकांकिका आणि ह्याच्यात तुझा सहभाग होता. कसं झालं, बँकेत नोकरी आहे, नाटक इंटर कॉलेजिएट वगैरे आम्ही करत होतो, राज्यनाट्य स्पर्धा करत होतो, हे सगळं संपल्यानंतर नोकरी लागली. पण नोकरीत सुद्धा नाटक सुरू राहिलं. म्हणजे आरबीआयच्या एकांकिका स्पर्धा, आंतर बँक एकांकिका स्पर्धा असायच्या, त्याच्यात आपल्या बँकेतर्फे स्पोर्ट्स क्लब तर्फे दरवर्षी आम्ही भाग घ्यायचो. दरवर्षी एकांकिका सादर करायचो. सुरुवातीला म्हणजे तुम्हाला सांगतो, पुष्कर श्रोत्री होता 1-2 वर्ष, हेमंत कुजरेकर होता, प्रदीप पंडित होता, मयेकर होता आपला, नंतर देवळेकर, तांबे, शेजवळ, आम्ही सगळे महिनाभर, वर्षातला 1 महिना पूर्णपणे नाटकासाठी, एकांकिकेसाठी, आणि मस्त धमाल करायचो, मजा करायचो. 1 महिना तालमी करायचो. सुरेश खेर तुम्हाला माहिती असेल, खेर, अरे माझा खास दोस्त, जिवलग दोस्त. त्यांच्या कॉमेंट्स ऐकणार काय असायच्या. बहुतेक प्रत्येक एकांकिकेमध्ये मी मेंदरोळ करायचो. आणि सुरेश खेर म्हणायचे त्यावेळेला की त्यातल्या त्यात हाच बरा करतो रे, म्हणून ठीक आहे. आणि तोंडावर मला सांगायचे, तुझा आवाज अजून बरोबर काय सुधरत नाही, ते आवाज मोठा वाढवला पाहिजे, व्यवस्थित लागला पाहिजे वगैरे. पण असं तोंडावर बोलून सुद्धा किंवा या कमेंट्स करून सुद्धा आम्हाला एकमेकांचा कोणाचाही कधी राग आला नाही. ती रिलेशन्स आपली सगळ्या लोकांची एकमेकांची तशी होती. हे आपल्या म्हणजे युनायटेड वेस्टर्न बँकेच्या स्टाफचं हे वैशिष्ट्य म्हणायला पाहिजे. मला तर एक तुला आणखीन एक जरा तुझी आठवण चालवायची आहे की आपण इंटर ब्रँच इंटर ब्रँच एकांकिका स्पर्धा तुम्ही माझ्या बरोबर काम केलं होतं. दोघांचीच एकांकिका होती, 2 पात्रांची फक्त, मला आठवतंय. आणि त्यामधला किस्साही मला आठवतोय. तुम्ही एक डायलॉग जरा उशिरा सुरुवात केली लिहायला, म्हणजे बराच वेळ पॉज घेतला, तर मला काय वाटलं तुम्ही विसरलात.
म्हणून मी मागून तुमचा असा शर्ट ओढला की आता तुम्ही घेताय की नाही डायलॉग का काय, आणि प्रॉम्प्ट केला डायलॉगची सुरुवात. तुम्हाला कोणाच्याही हे लक्षात आलं नाही, पण बरोबर. पहिल्या रांगेत तुमची मुलगी बसली होती मृगा. तेव्हा खूप लहान होती ती, आता आरबीआय मध्ये मोठी मॅनेजर आहे, पण तेव्हा ती खूप लहान होती. तिच्या बरोबर ते लक्षात आलं. नाटक संपल्यावर आत आल्यावर तिने पहिले तुम्हाला सांगितलं होतं, बाबा तुम्ही विसरला होता, तुम्हाला यांनी प्रॉम्प्ट केलं मागून म्हणून. पण विवेक, ते हा. काही ती झालं, मी तसा तुमच्या हिशोबात थोडासा कच्चा लिंबूच होतो, पण आपण ती एकांकिका पहिल्या नंबराने विजेतेपद मिळवलं होतं. हो, पहिली आली होती आपली एकांकिका. आणि तुला सांगायला म्हणजे तो जी ए कुलकर्णींची ती आत्मकथा हो, म्हणून एकांकिका, आत्मचरित्र. एक महान लेखक आणि माझा फार आवडता लेखक. हो, मला माहिती आहे, जी तुमचे खास आवडते लेखक. हे सगळं चालू असताना एकदम तू व्यावसायिक नाटकाकडे वळलात आणि त्यातही तुला सुरुवात चांगली मिळाली, यश मिळायला लागलं. हे कसं काय नेमकं? हा, म्हणजे त्याचं असं झालं की नोकरी लागल्यावर सुद्धा नाटकाशी संबंध राहावा म्हणून मी आज दिनांक नावाचं एक सायन दैनिक होतं. त्यावेळेस सांज लोकसत्ता, महानगर आणि तिसरं आज दिनांक, असे ही 3 सायन दैनिक होती. त्यातल्या आज दिनांक मध्ये मी दर गुरुवारी नाट्यविषयक घडामोडींचं एक पान लिहायचो, पूर्ण पेज, फुल पेज. म्हणजे त्याच्यामध्ये नाटकाचं समीक्षण असायचं. समीक्षण जर का नसेल तर एखाद्या मोठ्या नटाची, लेखकाची, दिग्दर्शकाची मुलाखत असायची. नाटकातल्या, नाट्य क्षेत्रातल्या घडामोडी असायच्या, काय काय घडतंय त्या नाट्य क्षेत्रामध्ये, कुठली नवीन नाटकं येतात, हे सगळं पान मी दर गुरुवारी ते त्या पेपरमध्ये लिहायचो. आणि जवळजवळ 92 सालापासून साधारण 97 सालापर्यंत मी हे सातत्याने दर गुरुवारी करत असे. त्यामुळे नाटकाविषयीचा अभ्यास व्हायचा, कारण नाटकं बघणं व्हायचं, नंतर त्याच्यावर लिहायचं असल्यामुळे मुद्देसूद सगळ्या नाटकाचा व्यवस्थित सर्वांगाने विचार व्हायचा, जे माझ्या खूप आवडीचं होतं. नाटक हा अभ्यासाचा विषय माझा होता आणि अजूनही आहे. तर झालं असं की एका गुरुवारी मी अशोक समेळ, प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक माहिती आहेत आपल्याला, हो, त्यावेळी त्यांना कुसुम मनोहर लिहिलेल्या या नाटकासाठी बक्षीस मिळालं होतं, पारितोषिक मिळालं होतं. तर एका गुरुवारी म्हटलं त्यांचा इंटरव्ह्यू करूया आपण, म्हणून मी त्यांना भेटलो. इंटरव्ह्यू वगैरे झाला आणि मग ते मला म्हणाले की तू अरे एकांकिका मधून वगैरे कामं करतोस ना? म्हटलं हो, स्पर्धात्मक वगैरे कामं करतो. म्हटलं तुम्ही पण परीक्षक होतात मला 1-2 वेळेला. मला बघितलंय म्हणे मी तुला, तर तू नाटकात काम करशील काय? म्हटलं कुठल्या? ते म्हणाले की मी प्रभाकर पणशीकरांना घेऊन नटसम्राट नाटक करतोय. पणशीकर नटसम्राट करतायत, तर त्यात जावयाचा रोल आहे, तो तू करशील का? मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. म्हटलं हो करेन, मला फोन नंबर देऊन ठेव म्हणाले. मी त्यांना फोन नंबर दिला आणि घरी आलो. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, त्यांच्याकडनं काय फोन आला नाही. म्हटलं बहुतेक काय विसरले किंवा त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी घेतलं असेल. पण 4 महिन्यानंतर, लँडलाईन होते तेव्हा ना, मोबाईल नव्हते, घरी फोन आला त्यांचा आणि मला म्हणले उद्या 11 वाजता शिवाजी मंदिरला रिहर्सलला ये, उद्यापासून आपण रिहर्सल सुरू करतोय. मी गेलो तिकडे, तर तिथे शरद पोंक्षे भेटला. तो मुलाचा रोल करत होता, मी जावयाचा आणि तो मुलाचा नटसम्राटांच्या. आणि शरदची माझी आधीपासून ओळख होती एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धांपासून, पण मैत्री त्या नाटकात काम करायला आम्ही सुरुवात केली त्याच्यानंतर झाली. आणि प्रभाकर पणशीकरांसारखा मोठा नट त्या नाटकात काम करत होता. खरंच मोठा नट, अनुभवी निर्माता, अनेक नाटकं गाजवलेला नट, पण एवढा मोठा असूनही कधीही, म्हणजे आम्ही तर म्हणजे इतका दंगा करायचो. बसमध्ये दौऱ्यावर निघालो की मागे आमचा दंगा, ते पहिल्या सीटवर बसलेले असायचे, मागे आमचा दंगा सुरू. इथे प्रयोग असेल तर ग्रीन रूम मध्ये आमचा दंगा सुरू, काहीतरी बोंबा वगैरे. पण ते कधी असं म्हणाले नाहीत की मला त्रास होतोय, जरा गप्प बसा रे. हा मोठेपण असं त्यांनी कधी दाखवलं नाही. ते उलट आमच्यात सामील व्हायचे, त्याची फिरकी दाण, त्याची फिरकी दाण, मजा यायची त्यांच्याबरोबर. म्हणजे खूप एन्जॉय केलं आम्ही. खरंच मस्त माणूस, मस्त आणि मोठा नट, बस. हे आणि म्हणजे गंमत आणि योगायोग बघ की नटसम्राट सारखं गाजलेलं हे नाटक तुला सुरुवातीला मिळावं, हो, आणि त्याच्या पाठोपाठ नथुराम हे एक स्फोटक आणि अत्यंत दर्जेदार नाटकही लगेच तुझ्या वाट्याला आलं. आता म्हणजे योगायोगाचं म्हणजे दुग्ध योगच म्हणाला. ते कसं झालं, 1997 साली नटसम्राट आला नाटक, आणि 98 साली म्हणजे तेव्हा विनय आपटेंचं डॅडी आय लव्ह यू नावाचं एक नाटक चालू होतं, ते काम करतेच होतं. मी नाटक बघायला गेलो होतो दीनानाथला त्यावेळेला, त्यांचं ते डॅडी आय लव्ह यू. मग नाटक संपल्यावर त्यांना भेटायला आतमध्ये गेलो. नाटक चांगलं झालं, मस्त झालं तुमचं काम. काम तर अफलातूनच करायचं विनय, प्रश्नच नाही. तर म्हणजे मला ते ओळखत होते, ह्या
वर्तमानपत्रात लिहिण्यामुळे ना मला या क्षेत्रामध्ये बऱ्याच ओळखी झाल्या होत्या. आणि विनय आपटे आधीच्या वर्षीच्या इंटरबँकला आम्हाला परीक्षक पण होते. मला बक्षीस पण मिळालं होतं. अच्छा. विनय आपटेंना मी भेटलो आणि विनय आपटे त्यावेळी मला म्हणाले, "अरे नाटकात काम करशील काय का?" मी एक नाटक करतोय. मी नथुराम गोडसे बोलतोय. हो हो हो. म्हटलं हो करेन ना, मग न करायला काय म्हटलं, प्रश्नच नाही. मग ते रजा बिजा मिळतील ना तुला? म्हटलं हो मिळतील, काय प्रॉब्लेम नाही. मग ठीक आहे, उद्या शिवाजी मंदिरला रिहर्सल आहे, तिकडे ये. मग तिकडे गेलो. तिकडे परत शरद पोंक्षे होता, नथुराम गोडसेचा रोल तो करत होता. मग त्यांनी मला नाना आपटेचं कॅरेक्टर करायला दिलं. मी नथुराम गोडसेंचा मित्र, ते दोघेही फासावर गेले नंतर. जवळजवळ 1100 प्रयोग त्या नाटकाचे आम्ही केले. खूप नाटक चाललं ते. हे नाटक एक म्हणजे वाद प्रतिवाद, मोर्चे, नंतर त्याच्यावरती हल्ला, या अशा असंख्य गोष्टींनी गाजलं. वास्तविक तसं बघता या नाटकात असं आक्षेप घेण्यासारखं काही नव्हतं. पण तुम्हाला ह्याच्यापासून फारच म्हणजे शिकायला मिळालं. आणि मला असं आठवतं की मुलुंडच्या एका प्रयोगाला तुमच्यावरती तर फारच दुर्घर प्रसंग ओढवला होता. हो, जरा हो. त्याविषयी सविस्तर बोललास ना तर लोकांना पण कळेल की नेमकं काय त्यावेळी झालं होतं. हो, हो. झालं असं, नथुराम गोडसे नाटकाची सुरुवातच वादळी झाली. म्हणजे आल्यावर पहिले लाईनीनी 7 प्रयोग होते, 7ही प्रयोग हाऊसफुल झाले. पण नंतर काही मुठभर राजकारण्यांच्या मनात असं आलं, त्यांना असं वाटलं, म्हणजे नुसतं वाटलं, नाटक न बघता वाटलं, हे महत्वाचं, की नाटक समाजामध्ये दुफळी माजवणार, देशामध्ये दंगे घडवून आणणार. म्हणून मग संसदेत प्रश्न उपस्थित केला आणि नाटकावर बंदी आली. मग ते नाटक 3 वर्ष बंद होतं. 2002 साली पुन्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा इतर काही मुद्दे कोर्टात मांडले गेले आणि मग ते नाटक सुटलं. पण ओव्हरऑलच नाटक नंतर परत जेव्हा सुरू झालं तेव्हापासूनही त्या नाटकाची वाटचाल खडतरच, अगदी शेवटपर्यंत खडतर होत गेली. सतत मोर्चे, निदर्शनं, पोलीस बंदोबस्त, येणाऱ्या जाणाऱ्यांना चेकिंग करून आतमध्ये सोडणं, हे सगळं छावणीचं स्वरूप त्या थिएटरला आलेलं असायचं. पण ह्या म्हणजे आता निदर्शनं, मोर्चे किंवा तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाही त्याचा विरोध, हे ओके आहे, हे काय मान्यच आहे सगळ्यांना आपल्या लोकशाहीमध्ये. पण मुलुंडला ह्या सगळ्यावर कडी करणारा एक प्रसंग घडला. मुलुंडच्या थिएटरला आमचा दुपारी 4चा प्रयोग होता आणि साधारण 2 वाजताच्या सुमारास आमची बस मुलुंडच्या थिएटरच्या, मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहाच्या मागच्या बाजूला, जिथून सगळं सामान आतमध्ये नेलं जातं, सेट वगैरे, लाईट सगळं आतमध्ये नेलं जातं थिएटरमध्ये, तिथे लागली. बस थांबल्यावर आमचे काही बॅकस्टेजवाले बसमध्ये असं होते, ते उतरून वरती चढले टपावर, कारण तिकडे आमचा सगळा सेट असतो, फ्लॅट्स वगैरे सगळे, विंगा वगैरे. तर ते वरती चढले आणि इतक्यात काही 4-5 मंडळी हातात केरोसिनचे बोळे, हातात दुसऱ्या एका माणसाच्या हातात गॅलन, ते पेट्रोल भरले केरोसिनचं असा, तो गॅलन सगळं घेऊन बसमध्ये चढले. प्रत्येक सीटवर त्यांनी ते बोळे टाकले, गॅलन केरोसिन ओतलं आणि आग लावली. अरे बाप. उतरून उडी मारून निघून गेले. आमचे बॅकस्टेजवाले टपावर चढलेले, त्यांनी उड्या मारल्या, त्यांना हे कळलं की आग लावतात. आणि काही काळातच आमची बस भस्मसात झाली. आम्ही साधारण म्हणजे 4चा प्रयोग म्हणजे आम्ही 3 वाजेपर्यंत तिकडे पोहोचतो. तर आम्ही साधारण पोहोचलो 2:45-3च्या सुमारास. तर आम्ही जे दृश्य बघितलं ते भयानक भीषण दृश्य होतं. म्हणजे आपण घरात नसताना जर का आपल्या घराला असं काही झालं तर आपल्या काय भावना असतील, तशा आमच्या ती बस बघितल्यावरच्या भावना होत्या. धक्का बसल्यासारखं झालं होतं. लोक यायला लागले होते. लोकांना पोलीस गेटवरच, म्हणजे थिएटरच्या गेटवरच थांबवून ठेवत होते. आम्ही सगळे ते बघून आत आलो. साधारण 3:45च्या सुमारास विनय आपटे पण आले हे सगळं कळल्यावर. मग आत आल्यावर निर्णय काय, म्हणजे नाटक करायला पाहिजे, प्रयोग करायला पाहिजे कसं. म्हणजे तोपर्यंत अग्निशामक दलाच्या लोकांनी येऊन आग विझवली होती. आणि मग पोलीस विचारायला लागले की बाबा काय ते गेटवर थांबवलेत लोक, त्यांना काय पैसे परत करणार आहात का तुम्ही ते तिथे, का त्यांना एक एक करून आत सोडतो. तर ते आम्ही सांगितलं त्या सगळ्यांना आत सोडा, थिएटरमध्ये सोडा, त्यांना बसू दे, आम्ही प्रयोग करणार आहोत. आम्ही त्यांना विचारून प्रयोग करणार आहोत की त्यांना जर का प्रयोग बघायचा असेल तर आम्ही प्रयोग करू. जर का म्हणले की तिकीट आम्ही म्हणजे पैसे परत द्या आम्हाला, आम्ही जातो, आम्हाला असा प्रयोग बघायचा नाही या परिस्थितीला, तर आम्ही नाही करणार. तर मग सगळ्यांना सोडलं आतमध्ये, थिएटरमध्ये लोक बसले. शरद पोंक्षे, विनय आपटे समोर लोकांच्या गेले आणि त्यांना सांगितलं की असं अशी घटना घडली आहे, तुम्हाला आमचा पूर्ण सेट जळलेला आहे. साधारण जो काय वाचला असेल तो सेट आम्ही लावू शकतो. कपडे आमचे सगळे जळलेले आहेत. त्यामुळे आम्ही आहे त्याच कपड्यात, म्हणजे आमचे महात्मा गांधी सुद्धा शर्ट पॅन्ट मध्ये येतील, असा आम्ही प्रयोग सादर करू शकतो. तुम्हाला चालणार आहे का? आणि एक
प्रयोग असा सादर होईल की जो इतर प्रयोगामधून इतर वेळी ज्या सगळं असतानाच्या प्रयोगामधून जो इम्पॅक्ट येतो तोच इम्पॅक्ट तुम्हाला येईल याची खात्री आम्ही देतो. लोकांनी प्रयोग करू का आम्ही विचार का म्हणायच्या आधीच आम्हाला प्रयोग बघायचा आहे, बोंब सुरू केली. 5 मिनिटात प्रयोग सुरू करतो म्हणून सांगितलं. आम्ही ताबडतोब जे होतं ते फ्लॅट्स लावले, टेबल जळकं होतं, साडे एका बाजूने जळलं होतं, बाजूने ते सगळं तसंच लावलं आणि आम्ही आहेत त्याच कपड्यात शर्ट पॅन्ट मध्ये सगळ्यांनी तो प्रयोग केला. इतकाच प्रयोग प्रभावी झाला. प्रत्येक ठिकाणी जिथे लोकांच्या म्हणजे रिस्पॉन्स मिळतो, ज्या ज्या वाक्याला टाळ्या येतात, ते सगळं त्या प्रयोगात झालं. एक अप्रतिम प्रयोग सादर केला गेला लोकांच्या सहकार्यामुळे. सगळे लोक खुश झाले. म्हणजे रंगभूमीच्या इतिहासातलं एक युनिक उदाहरण असेल. म्हणजे सुवर्णाक्षरांनी लिहावा असा तो युग आहे. म्हणजे बस जळी हे वाईट होतं, पण असा प्रयोग होणं ही एक वेगळी गोष्ट होती. बरं. हा तू म्हणतो तर सुवर्णाक्षराने बरोबर आहे. म्हणजे एका अर्थी सुवर्णाक्षरीच होता, पण हा काळ्या शाईमध्ये पण लिहिला गेलेला प्रयोग आहे असं पण आपल्याला एक वाईट गोष्ट म्हणून म्हणायला लागेल. आणि तुमच्यावरती काय प्रसंग आला असेल याची आता आम्हाला कल्पना ऐकून सुद्धा अंगावर शहार आलेला आहे. दुसऱ्या दिवशी आमचा पुण्यात प्रयोग होता रात्री. आम्ही एका दिवसात सगळ्यांचे परत कपडे शिवून घेतले, सेट परत व्यवस्थित करून घेतला आणि रात्री पुण्याला बालगंधर्वला दुसऱ्या दिवशी प्रयोग केला. आम्ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कितीही विरोध झाला, कुठेही काही झालं तरी आम्ही कधीही 1100 प्रयोगातला एकही प्रयोग कॅन्सल केलेला नाही. आणि हेच नाटक तुम्हाला सगळ्यांना लंडन वारी घडवणार होतं आणि अचानक काहीतरी पारडं फिरलं आणि ती वारी हुकली असं पण काहीतरी प्रवाद आहे म्हणतात. हो. म्हणजे आमचे 4 प्रयोग ठरले होते इंग्लंडमध्ये आणि सगळं झालं होतं. विसाची मी दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30ला मला विसासाठी जायचं होतं आणि आदल्या दिवशी रात्री 11 वाजता निरोप आला की आपले प्रयोग कॅन्सल झालेत, उद्या विसासाठी जायचं नाहीये. अरे बाप. कारण असं सांगण्यात आलं की तिथल्या आपल्या काही मंडळींनी, भारतीय मंडळींनी त्या थिएटर्स मध्ये जाऊन त्या थिएटर मॅनेजमेंटला असं सांगितलं की तिथे हे सादर करणारे जे नाटक 4 दिवसांनंतर, हे नाटक भारतामध्ये अत्यंत कॉन्ट्रोवर्शियल नाटक ठरलेलं आहे. फादर ऑफ नेशन महात्मा गांधींच्या विरोधातलं हे नाटक म्हणून ते कॉन्ट्रोवर्सी त्यांनी क्रिएट केलेली आहे भारतामध्ये. इथे तुम्ही केलं तर भारत सरकार किंवा ते बरोबर होणार नाही, तर तुम्ही यांना इथे प्रयोग करायची परमिशन देऊ नका. आणि त्यांनी ती परमिशन नाकारली होती म्हणून आमचे तिकडचे प्रयोग कॅन्सल झाले. ठीक आहे, काय आता होतं. आता या नाटकाच्या ओघातच आपण एका मोठ्या नटाला, नुसताच नट नव्हे तर लेखन, वक्ता आणि सामाजिक भान असलेला असा शरद पोंक्षे हा तुझ्या जवळचा आणि खास मित्र आहे हे आम्हाला देखील माहिती आहे. आणि मला वाटतं त्याच्याबद्दल जर तू सांगितलं तर लोकांना नक्कीच आवडेल. शरद पोंक्षे हा मराठी भाषेवर प्रभुत्व असलेला एक उत्तम वक्ता आहे. चतुरस्र कलावंत तो आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ज्या प्रभावीपणे तो नथुराम गोडसे ही भूमिका साकार करतो, त्याच प्रभावीपणे ग्रामीण बाजाची देवराम खंडागळे ही व्यक्तिरेखा सुद्धा तो अप्रतिम साकार करतो. रंगभूमीवरचा मोठा नट म्हणावा असा तो मोठा नट आहेच. आणि फार थोडी माणसं अशी असतात की जी आपल्याला जे काही वाटतं, आपल्या मनात जे काही असतं ते दुसऱ्याला बेधडक सांगून मोकळे होतात. आपले सगळे अनुभव दुसऱ्यांबरोबर बेधडक कुठलाही आडपडदा न ठेवता शेअर करतात. स्पष्ट वक्ते असतात. अशापैकी तो एक माणूस आहे आणि सगळ्यात म्हणजे सच्चा माणूस आहे तो. त्याच्याबद्दल बऱ्याच वेळा गैरसमज होतो की त्याचे डोळे, त्याचं बोलणं, आवाज त्याच्यामुळे हा मगरूर असेल, उद्धट असेल असं, पण तसं काही नाही. तो एक छान माणूस आहे. विवेक, तू जे बोललास ना ते लोकांची एखाद्या व्यक्तीकडे बघण्याचे दृष्टिकोन असतो ना, त्याच्यामुळे तो फरक पडतो. पण मी शरदला प्रत्यक्ष भेटलोय. माझ्या एका आमट्यांच्या प्रदर्शनाच्या कार्यक्रमात त्यांनी दहिसरला मला मदत केली आणि उत्तम, म्हणजे तू म्हणतो त्याच्या अगदी विरुद्ध, इतका सॉफ्ट आहे तो की कमालीची हे नाही. आणि त्याने मला पार्ल्याला विक्रम गोखलेला पण त्या कार्यक्रमासाठी म्हणजे मी त्याचं ऋण कधी विसरणार नाही. आणि हा शरद पोंक्षे तुझ्याबद्दल काय बोलतोय हे जर ऐकूया का आपण? विवेक जोशी, सावलीनं देहाला कधीही विचारायचं नसतं कुठे निघालास, तिने फक्त सोबत राहायचं असतं.
असं माझ्या नाटकातलं एक वाक्य आहे. विवेकच्या तोंडी नाना आपटे आणि नथुराम गोडसे यांची घट्ट मैत्री दाखवणारा तो प्रसंग आणि त्यातलं नाना आपटेच्या तोंडचं म्हणजेच विवेक जोशीच्या तोंडचं हे वाक्य. प्रत्यक्ष जीवनात सुद्धा एक देह आणि त्याची सावली अशाच पद्धतीचं आमचं हे नातं आहे. घट्ट मैत्री, दोस्ती, सखा अशी त्याला काहीही नावं तुम्ही देऊ शकता. माझ्या आयुष्यातली फार मोठी ठेव आहे ही. जसं आपण फिक्स डिपॉझिट्स असतात की नाही बँकेमध्ये ठेवलेली, ज्याच्या जीवावर आपण खूप सेफ स्वतःला वाटत असतो, तसं विवेक जोशी हा माझ्या आयुष्यातलं एक सेफ फिक्स डिपॉझिट आहे. आता विवेकमधल्या अभिनेत्याबद्दल बोलायचं झालं तर थोडीशी गमतीदार काही गोष्टी तुम्हाला मी सांगू इच्छितो. त्याला भयंकर नाटकात, सिनेमात, मालिकांमध्ये काम करायला आवडतं. अभिनय कलेवर त्याचं नितांत प्रेम आहे. पण विवेक जोशी आणि त्याच्यातला अभिनेता विवेक जोशी यांच्यामध्ये एक द्वंद्व चालू असतं. विवेक जोशी त्याच्यातल्या अभिनेत्या विवेक जोशीला नाटकात काम करण्यापूर्वी, नाट्यगृहात जाण्यापूर्वी सारखं खेचत असतो आणि सारखं सांगतो, कशाला जातोयस तिथे. आणि त्याचा परिणाम अभिनेता विवेक जोशीवर होतो. आणि मग ती जे काही घडतं ते आम्ही गेली कित्येक वर्ष अनुभवतोय. पण एकदा का अभिनेता विवेक जोशींनी विवेक जोशीवर मात केली आणि तो रंगमंचावर आला, ते कपडे घालून, ते वेशभूषा, रंगभूषा करून, की मग मात्र विवेक अप्रतिम काम करतो. त्याच्या भूमिकेला 100% न्याय देतो. मग मात्र रंगमंचावर कुठलीही चापलुसी गेली नाही. अत्यंत निष्ठेने आणि प्रेमाने. मुळात त्याला ते आवडतं. त्याला नाटक आवडतं, त्याला शूटिंग आवडतं, त्याला कलावंतांबरोबर राहायला आवडतं, त्याला नाट्यगृहाच्या परिसरात राहायला आवडतं, त्याला नाटकं बघायला आवडतात. नाटकांवर, सिनेमांवरती, कलावंतांवरती, अभिनयावरती बोलायला भयंकर आवडतं. मुळात एक अप्रतिम असा समीक्षक आहे तो, टीकाकार आहे. आवडलं तर मराठी भाषेतले कुठलेही शब्द त्याची कमतरता त्याला भासत नाही. तोंड फाटेस्तवर स्तुती करतो. आवडलं नाही तर तोंड फाटेस्तवर तो शिव्या देतो. मग दुनिया गेली तेल लावत. पण खऱ्या अर्थाने जीवाभावाचा मित्र माझा. वैचारिक आमच्यामध्ये खूप मतभेद आहेत बऱ्याच गोष्टींवरती, पण तरी सुद्धा ही मैत्री ही त्या सगळ्यांच्या पलीकडची आहे. प्रेम आहे माझं विवेकवरती आणि विवेकचंही माझ्यावरती. त्यामुळं क्षणी कळलं की मला कॅन्सर झालाय, मी आजारी आहे. त्याच्यानंतर त्याच्यातला जो सहृदयी माणूस मी बघितलाय ना 18 आणि 19 साली, तो फार क्वचित लोकांनी कदाचित पाहिला असेल. सावलीसारखा माझ्या पाठीशी त्या संपूर्ण माझ्या 1-1.5 वर्षाच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये भक्कमपणे उभा राहिला. एकही किमोथेरपी विवेकशिवाय झाली नाही. एखाद वेळी माझा मुलगा नसेल, एखाद वेळी बायको नसेल, मुलगी नसेल, पण विवेक नाही किमोथेरपीला सकाळी 9 वाजता बॉम्बे हॉस्पिटलला तो आला नाही, असं कधी झालं नाही. नशीबवान आहे मी. विवेकने मला श्रीमंत केलंय. आणि काय बोलू, म्हटलं ना मी की एक व्याख्यान देऊ शकतो मी, पण तूर्तास इथेच थांबतो. विवेक, उदंड निरोगी आणि छान आयुरारोग्य तुला मिळावं. तुझ्या सगळ्या इच्छा, आकांक्षा पूर्ण व्हाव्यात. परमेश्वराकडे प्रार्थना करतो. लव यू मित्रा, लव यू. सगळं नाटक चालूच होतं आणि त्याच्या जोडीला अवतरला आता छोटा पडदा. तिथे पण आपण शिरकाव केला आणि सुरू केली परत बॅटिंग आपली. तर
छोट्या पडद्याकडे वळण्याचं असं काय झालं, किंवा योगायोग म्हणा, का तू काही प्रयत्न केले नाही, सांगतो. माझा मित्र आहे अभय परांजपे म्हणून. तो 2004 सालची गोष्ट आहे. त्यावेळेला वादळवाट नावाची एक सिरियल करत होता, म्हणजे सिरियल लिहित होता. तर तो आमचा नेहमीचा पार्ल्याचा कट्ट्यावरचा मित्र, म्हणजे नितीन आखवे, अभय परांजपे, मी, हे सगळे आम्ही पार्ल्याचे कट्ट्यावरचे मित्र आहोत. तर तो मला म्हणाला की विवेक, एक मी जी सिरियल लिहितोय त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर आहे, ऍडव्होकेट कल्याणी म्हणून, वकिलाचं कॅरेक्टर आहे, खूप छान कॅरेक्टर आहे, शेवटपर्यंत असणार आहे आणि मधून मधून असणार आहे, म्हणजे तुला फार रजा वगैरे पण घ्यायला लागत नाही, तर करते. म्हटलं हो नक्कीच, प्रश्नच नाही. आणि वादळवाट तेव्हा नुकतीच ऑन एअर आली होती आणि खूप पॉप्युलर व्हायला लागली, लोकांना आवडायला लागली होती. म्हटलं मस्त, त्यात जर का काय मिळालं तर म्हटलं अभय मी करणार, नक्की करणार कुठल्याही परिस्थितीत. आणि मग मी वादळवाट करायला सुरुवात केली. त्याचं शूटिंग झालं आणि 8 दिवसांनी 4 दिवस सासूचे या सिरियल मध्ये माझं कास्टिंग झालं. म्हणजे आमच्या नथुराम मध्ये काम करणारे जयंत घाटे म्हणून आहेत, त्यांनी माझं तिकडे नाव सुचवलं. ते मंत्र्याच्या पीएचा रोल होता. हे सगळं म्हणजे वादळवाट, 4 दिवस सासूचे या 2 मालिका आणि नथुराम गोडसेचे प्रयोग, हे सगळं मी आपली नोकरी सांभाळून करत होतो. ही तारेवरची कसरतच होती एक प्रकारची तुझी, पण म्हणजे निभावून गेलीस तू त्याच्यात. नाही, खरं सांगायचं म्हणजे हे सगळं मी सांभाळून करत होतो म्हणण्यापेक्षा माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी मला सांभाळून घेतलं, म्हणून मला हे करता आलं. त्या ब्रँचला मी काम करत असताना त्या सगळ्या सहकाऱ्यांनी, मी कोणाचंही एकाचं नाव घेणार नाही, कारण उगाच विसरलो कोणाचं नाव घ्यायला तर अन्याय होईल त्याच्यावर. सगळ्यांनी मला इतकं सांभाळून घेतलं, आणि ते सुद्धा तुझ्यावर आम्ही उपकार करतोय अशा भावनेतनं नाही, मैत्रीपूर्वक आणखीन आपुलकीने सांभाळून घेतलं. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की आपण जिथे नोकरीला लागतो तिथली सुद्धा माणसं जर का चांगली भेटली आपल्याला, तर ते केवळ नशिबाचा भाग असतो, ते भाग्य म्हणायचं असतं. तसं भाग्य माझ्या वाट्याला आलं. मी युनायटेड वेस्टर्न बँकेमध्ये नोकरीला लागलो आणि तिकडे सगळी चांगली माणसं मला भेटली. अगदी आपला कर्मचारी संघ सुद्धा एक ठराविक विचारसरणी असलेला काम करणारा कर्मचारी संघ होता. उगाच आपली युनियनबाजी करायची म्हणून ते काहीतरी करत नव्हते. आणि इतरही सगळे सहकारी, ब्रँच म्हणा किंवा इतरही, सगळ्यांनीच, म्हणजे सगळ्यांचीच माझी खूप छान रिलेशन्स होती. कोणाची भांडणं पण झाली माझी, पण ती भांडणं तात्विक तेवढ्यापुरती होती. ती मनात आम्ही कोणीच, मी पण नाही ठेवली आणि समोरच्या माणसाने पण कधी ठेवली नाही. असो, हा वेगळा भाग झाला. पण 4 दिवस सासूचे ही सिरियल 8 वर्ष मी केली आणि वादळवाट ही 5 वर्ष केली. गमतीचा भाग म्हणजे 4 दिवस सासूच्या बाबतीत सांगायचं तर माझ्या मुलीचे 10वी पास झाल्याचे पेढे पण मी 4 दिवस सासूच्या सेटवर वाटले, आणि ती ग्रॅज्युएट झाली त्याचे पेढेही 4 दिवस सासूच्या सेटवर वाटले. एवढी मी ते सतत चालूच होती सिरियल. आणि त्याच्यातला विरोधाभास बघा, सिरियलचं नाव 4 दिवस सासूचे, आणि ती सफर 11 वर्ष चालत होती. 11 वर्ष चालली सिरियल, 11 वर्ष चालली. आणि पण जबरदस्त पॉप्युलर होती. हे सगळं यश तुला मिळत होतं. नाटकात तुझं जम बसला होता. सिरियल मध्ये तर तू चौफेर 4-5 सिरियल एका वेळी एअर करत होता. असं असताना नोकरी सोडून आपण पूर्ण वेळ ह्याच्यात झोकून द्यावा असं तुला कधी नाही वाटलं? काय माहितीये का, या नाटका म्हणजे या क्षेत्रामध्ये जर का पूर्ण वेळ झोकून द्यायचं असेल तर अंगात एक वेगळं धाडस असायला लागतं. आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ते धाडस, ते गट्स माझ्यामध्ये नव्हते. का आपण स्वतःला जज करतो ना नेहमी, की समजा मला या क्षेत्रामध्ये जायचंय, या क्षेत्रावर पूर्ण वेळ अवलंबून राहायचंय, तर माझ्याकडे काय क्वालिटीज आहे? माझं दिसणं, माझा आवाज, माझं व्यक्तिमत्व ओव्हरऑल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ यशस्वी होण्यासाठी लागणारी मानसिकता. या सगळ्या गोष्टी माझ्याकडे किती प्रमाणात आहे याचा जर का मी म्हणजे याचा मी अंदाज घेतला तर त्या माझ्यामध्ये तेवढ्या प्रमाणात नव्हत्या जेवढ्या आवश्यक. आणि म्हणून मी कधीही हा विचार सुद्धा केला नाही, मनात आणला नाही की पूर्ण वेळ या क्षेत्रात जावं. विवेक, पण नाही, पण 32 वर्ष नोकरी झाल्यावर वयाच्या 55व्या वर्षी जेव्हा मला वाटलं की आता काही प्रॉब्लेम नाही, आता मला कुठलाही स्ट्रेस येणार नाही, किंवा आता मी या क्षेत्रामध्ये गेलो तरी मला काही त्रास होणार नाही, हे जेव्हा मला जाणवलं तेव्हा मी VRS घेतली आणि आता मी पूर्ण वेळ या क्षेत्रामध्ये आहे. VRS घेतल्यानंतर मी इयर डाऊन म्हणून पहिले सोनी टीव्हीवरची सिरियल केली, त्याच्यानंतर भागो मोहन पॅरिस ही मराठीवर केली. आताही आमची एक सिरियल चालू आहे माझा ओशिलना. नंतर आम्ही एक आता म्हणजे पार्ल्यातलाच आमचा ग्रुप आहे, अभिवाचनाचे कार्यक्रम करतो.
म्हणजे आम्ही अवसटांवरती, अनिल अवसटांच्या साहित्यावरती एक अख्खा कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमाचं नावच आहे सांगावं असं वाटलं म्हणून. तर त्या अवसटांच्या साहित्यावर एक कार्यक्रम केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्यावर, एकूण स्वातंत्र्यवीरांच्या व्यक्तिमत्वावर असा आधारित एक कार्यक्रम केला. अनेक मान्यवर लेखकांच्या साहित्यावर, नवोदित लेखकांच्या साहित्यावर आम्ही असे अभिवाचनाचे कार्यक्रम करतो. जवळजवळ 50च्या वर त्याचे कार्यक्रम झाले आतापर्यंत. हे एक वेगळा प्रयोग माझा सुरू आहे. ही नवीनच वाटचाल म्हणायची. हो. मला अजून प्रत्यक्ष या कार्यक्रमात कधी सहभागी होता आलं नाही, पण वेळ पडेल मिळेल या कोरोना संकटातून बाहेर येऊ तेव्हा मी जरूर कार्यक्रम ऐकायला येईल. हो, नक्की बरं, या, आता नक्की या. नेहमीप्रमाणे जेव्हा जेव्हा मुलाखत घेतात तेव्हा आपले लोकांना रॅपिड फायर नावाचा एक प्रश्नाची मालिका सोडतात तुमच्या अंगावरती. अच्छा. ते पण आहे काय? हो, आम्हाला असं जाणून घ्यायला आवडेल तुझं पहिलं प्रेम कशावर आहे, नाटक का सिरियल? अर्थात नाटक. आणि तुझी आवडती भूमिका? माझी म्हणजे तर मालिकेतली आवडती भूमिका माझी आहे सगळ्यात, वादळवाट मधली ऍडव्होकेट कल्याणी. अच्छा. आणि त्याचबरोबर आवडता दिग्दर्शक? विनय आपटे. आता रंगभूमीवरती आवडता नट आणि नटी? नट अर्थात शरद पोंक्षे, हा. या पिढीचा. आधीच्या पिढीतले डॉक्टर श्रीराम लागू, विक्रम गोखले, यशवंत दत्त आणि मोहन जोशी सुद्धा खूप आवडतात मला हे सगळे मंडळी. आणि नटी भक्ती बर्वे इनामदार आणि रीमा. अच्छा. दुर्दैवाने त्या दोघे आता आपल्यात नाहीये, पण खरोखर अफाट ग्रेट हो. शब्द. म्हणजे नाट्यप्रेमी आहेत त्या सगळ्यांना त्या नेहमीच आवडत्या कलावंत राहिलेल्या आहेत. हो, प्रश्न. आता ह्याच्या पुढे तुझे काय असे प्लान आहेत का वेगळे? आता काय तू नोकरी धंद्यात नाहीयेस त्यामुळे तू मुक्त आहेस, तू काय करू शकतोस? प्लान आता काय झालंय माहितीये का, करोनामुळे सगळं असं ठप्प झाल्यासारखं झालं. कधीतरी आता ते पुढे सुरू होईल लवकरच, व्हायलाच पाहिजे म्हणजे सुरू. पण प्लान असे काही केलेले नाहीयेत. एक गोष्ट फक्त ठरवलेली आहे नक्की, की जे काही मिळेल ते प्रामाणिकपणे, सिन्सिअरली 100% त्यामध्ये ओतून करायचं बस. धन्यवाद विवेक. तुला या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि तुझे नवीन नवीन प्रयोग जेव्हा परत आणखीन होतील तेव्हा परत आपण वेळ काढू आणि आपण परत एकदा तुझ्याशी गप्पा मारू. एवढं बोलून मी तुझी रजा घेतो. तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. या कार्यक्रमात मला बोलावलं आणि सगळ्यांची गप्पा मारण्याची, सगळ्या आपल्या सहकाऱ्यांना भेटण्याची संधी दिली म्हणून धन्यवाद. धन्यवाद. बघितलं ना मंडळी, जिद्द आणि अथक प्रयत्न या जोरावरती विवेक जोशीने आपली वाटचाल किती यशस्वी केली आहे. केवळ नोकरी आणि नोकरी ह्यातच न रमता आपल्या कलागुणाला वाव घालून आपलं समृद्ध जीवन जगत हा अवलिया अजून पुढच्या वाटचालीला तयार झालेला आहे. अशा या विवेक जोशीला आपला मानाचा मुजरा. आपल्या युनायटेड वेस्टर्न बँकेमध्ये अनेक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती असतील, पण त्याची माहिती आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेली नाहीये. आपल्याला काही अशा व्यक्तींची माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा आणि मग त्यांच्याशी आपण गप्पा मारू. हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल हे नक्कीच आहे. पण आता झटपट तुम्हाला YouTube बघितल्यावरती काय करायला लागतं ते माहितीच आहे. तेव्हा कमेंट, शेअर आणि बेल आयकॉन दाबा. एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार.